विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पायथागोरस थेरम या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 2.1. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. इन ट्रायंगल PQR point S is the midpoint of side QR. PQ equal to 11, PR is equal to 17, PS is equal to 13. Then find QR. तर या ठिकाणी काय आपल्याला माहिती दिली, इथं आपण आकृतीच्या आधारे समजावून घेऊ. PQ ही जी साइड आहे ट्रायंगल्सची, अगोदर आपल्याला सांगितलं की ट्रायंगल PQR मध्ये S हा साइड QR चा मिड पॉइंट आहे. S हा जर मिड पॉइंट आहे तर त्याचा अर्थ काय झाला, इथं सेगमेंट QS आणि SR ची लेंथ इक्वल आहे. आणि जेव्हा आपण मिड पॉइंट हा अपोजिट व्हर्टेक्सला जॉईन करतो त्यावेळेस या सेगमेंटला आपण मीडियन म्हणतो. तर PS ही काय झाली, मीडियन. मग इथं PQ ची जी लेंथ आहे ही 11 आपल्याला दिली आहे. PQ इक्वल टू 11, PR ची 17 सांगितली आहे. PS म्हणजे मीडियन ची लेंथ आपल्याला 13 दिली आहे. आणि यावरून आपल्याला साइड QR ची लेंथ काढायची आहे, म्हणजे बेस काढायचा थोडक्यात ट्रायंगलचा. आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर मिड पॉइंट दिल्यामुळे अपोलोनियस थेरम यूज करायचा आहे. लक्षात ठेवा, कोणत्याही ट्रायंगल मध्ये जर आपल्याला एखाद्या साइडचा मिड पॉइंट दिला किंवा मीडियन दिली असा जर उल्लेख केला असेल तर आपण त्या ठिकाणी अपोलोनियस थेरम यूज करणार आहोत. सुरुवात करूया. या ठिकाणी गिवन मध्ये दिलेली माहिती आपण लिहू. इन ट्रायंगल PQR point S is midpoint of side QR. याला आपण गिवन म्हणून असं लिहूया, गिवन. आणि असं जर आहे तर मग या ठिकाणी देअरफॉर बाय द अपोलोनियस थेरम, बाय द अपोलोनियस थेरम. अपोलोनियस थेरम जो आहे हा फक्त मीडियन दिल्यावरच आपण यूज करणार आहोत, हे लक्षात ठेवायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला अपोलोनियस थेरम नुसार जे इक्वेशन फॉर्म होतं ते या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. पण अपोलोनियस थेरमचं स्टेटमेंट दिलेलं नाहीये, त्यामुळे इक्वेशन कसं फॉर्म होतं हे मी या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो आहोत, जेव्हा थेरम आपण प्रूव्ह केला होता. या ठिकाणी आकृतीवरून थोडक्यात समजावून देतो परत एकदा. इथं पहा, ट्रायंगल PQR मध्ये PS ही मीडियन आहे. आणि जर ही PS मीडियन आहे तर PS च्या लेफ्ट हँड मध्ये साइड PQ आली आणि राईट मध्ये PR आली. तर या PQ साइडचा स्क्वेअर प्लस PR साइडचा स्क्वेअर आपल्याला या थेरम नुसार अगोदर लेफ्ट हँड मध्ये लिहावा लागतो. म्हणजे इक्वेशन फॉर्म करताना इथं आपल्याला लिहायचंय PQ स्क्वेअर प्लस राईट हँड मधील त्या मीडियनच्या राईट हँडला जी साइड आहे तिचा स्क्वेअर म्हणजे PR चा स्क्वेअर इक्वल टू, आता जी मीडियन आहे PS तिच्या स्क्वेअरची ट्वाइस लिहायची. मग मीडियन PS आहे तर मग ती 2PS स्क्वेअर. आणि मीडियन न जे दोन सेगमेंट इथं तयार केले त्यापैकी एकाच्या स्क्वेअरची ट्वाइस लिहायची, म्हणजे 2QS स्क्वेअर असं लिहायचं आहे. अगोदर आता आपल्याला यावरून QS फाइंड करता येईल आणि त्यावरून मग QR काढणार आहोत. इथं आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. तर PQ ची जी व्हॅल्यू आहे 11 प्लस PR ची व्हॅल्यू 17 स्क्वेअर इक्वल टू 2 इन द ब्रॅकेट 13 स्क्वेअर इक्वल टू 2QS स्क्वेअर.
तर खाली आता आपल्याला दिलेल्या नंबर्सचा स्क्वेअर करायचा आहे. 11 चा स्क्वेअर 121 प्लस 17 चा स्क्वेअर 289 इक्वल टू 2 मल्टिप्लाय 169 प्लस 2qs स्क्वेअर. या दोन्हींची सम जर आपण केली या दोन नंबरची तर या ठिकाणी आपल्याला सम मिळेल 410. हा 1 इथं जर टाकलं 290 होतं. 290 प्लस 110 120 यांची जर सम केली आपण तर 410 इज इक्वल टू 2 न या 169 ला मल्टिप्लाय करू. 2 इंटू 9 18 1 कॅरी 2 इंटू 6 12 1 कॅरी तर मग 13 झाले. 3 इथं लिहिले. 2 1 जा 2 प्लस 1 कॅरी म्हणजे 338 प्लस 2qs स्क्वेअर आहे तसेच खाली लिहिलेले आहे. त्या खाली आता 410 मायनस 338 इज इक्वल टू 2qs स्क्वेअर. आणि मग 410 मधून आपण 338 ला मायनस करूया. या ठिकाणी जर आपण समजा 410 मायनस 338 तर 10 मायनस 8 म्हणजे इथं 2 इथं 10 मायनस 3 म्हणजे 7 आणि 3 मायनस 3 म्हणजे 0. 72 इज इक्वल टू 2qs स्क्वेअर. 2qs स्क्वेअर या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे आणि म्हणून qs स्क्वेअर इज इक्वल टू 72 डिवायडेड बाय 2 म्हणजेच qs स्क्वेअर equal to 36. Taking square root of the both sides, the qs is equal to 6. qs 6 निघाल्यानंतर आपल्याला फाइंड करायचे qr. Therefore qr is equal to 2 multiply qs. qs च्या twice होईल qr because given मध्ये आपल्याला s हा मिड पॉइंट दिलेला आहे म्हणून मग qr is equal to 2 multiply 6. 2 multiply 6 म्हणजेच काय qr is equal to 12. तर या पद्धतीनं qr ची लेंथ आपल्याला मिळाली. यातील आपण सेकंड क्वेश्चन लगेच पाहूया. इथं पहा अशा प्रकारचा दिलेला आहे. परत एकदा अपोलोनियस थेरमच यूज करायचा आहे. ठीक आहे, आपण समजावून घेऊ ज्यामुळे तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. इन ट्रायंगल ABC, EB is equal to 10, AC equal to 7, BC equal to 9. Then find the length of median drawn from the point C to side AB. या ठिकाणी डायग्राम आपल्याला दिलेली नाहीये, ते आपल्याला काढायची आहे म्हणून मी इथं नुसतं काढून ठेवली आणि नाव तर दिलेलं नाही आहेत, आपण तसंच ठेवलेलं आहे. तर अशा प्रश्नांवरनं आकृती काढताना आणि व्यवस्थित नावं देताना कन्फ्यूज व्हायचं नाहीये. व्यवस्थित शांततेत समजावून घेऊन तुम्ही आकृती काढायची असते. ट्रायंगल ABC सांगितला, आपण या ठिकाणी एक ट्रायंगल घेतलेला आहे आणि त्याच्या 3 साइडची लेंथ दिलेली आहे. देन फाइंड द लेंथ ऑफ मीडियन ड्रॉन फ्रॉम पॉइंट C. आपल्याला सांगितलं की C पासून आपण मीडियन जर काढली तर त्याची लेंथ तुम्हाला काढायची आहे. मग बऱ्याचदा चूक काय होते विद्यार्थ्यांकडनं, या ठिकाणी डायग्राम काढताना आपल्याला नेहमी सवय असते ट्रायंगल ABC वर A टाकतो, इथं B आणि इथं C येतो. चुकली मग डायग्राम, मग पुन्हा प्रॉब्लेम येतो. त्यासाठी काय करायचं, इथं नीट क्वेश्चन समजून घ्यायचा आणि मगच डायग्राम काढायची आहे. तर आपल्याला C पॉइंट पासून मीडियन सांगितली, याचा अर्थ आपल्याला पॉइंट A इथे घ्यावा लागेल. A व्हर्टेक्स खाली येईल, B या ठिकाणी येईल आणि C इथे येईल. त्यानंतर आता AB ची जी लेंथ आपल्याला दिलेली आहे ती दिलेली आहे 10, BC आपल्याला दिली आहे 9, AC आपल्याला 7 सांगितली आहे आणि मीडियन आपल्याला जी आहे C पासून काढलेली आहे. तर आपण या मीडियनला नाव CD असं देऊया. D
हा मिड पॉइंट घेऊ. तर मग CD ची लेंथ आपल्याला काढायची आहे. तर मग सुरुवात करू. पुन्हा एकदा आपल्याला अगोदर गिवन लिहिणं आवश्यक आहे. इन ट्रायंगल ABC segment CD is a median. हे लिहिणं खूप गरजेचं आहे. यावरूनच तुम्हाला अपॉलनियस थेरम यूज करता येणार आहे. इट इज गिवन. Therefore, by the Apollonius theorem, आणि यानुसार मग आपण आता इक्वेशन जे तयार होतं ते आपण या ठिकाणी लिहूया. इक्वेशन लक्षात ठेवण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला या ठिकाणी सांगितली. अपोलोनियस थेरम वरून जे इक्वेशन फॉर्म होतं ते कसं होतं, तर जी मीडियन दिलेली असते त्या मीडियनच्या लेफ्ट हँडला जी साइड येते तिचा स्क्वेअर प्लस मीडियनच्या राईट हँडला जी साइड येते तिचा स्क्वेअर, या दोन्हींच्या स्क्वेअरची सम अगोदर लिहायची. म्हणून इथं मी लिहितो AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल टू, आता जी मीडियन आपल्याला दिली तिच्या स्क्वेअरची ट्वाइस म्हणजे 2CD स्क्वेअर आणि प्लस 2AD स्क्वेअर. या ठिकाणी आपल्याला AB दिलेली आहे आणि AB दिलेली आहे, तर मग आपण काय करू, AB वरून AD ची लेंथ काढू शकतो. तर ठीक आहे, आपण याच्यातच ठेवून काढू, त्याला काय अडचण नाही. आता या ठिकाणी किमती टाकायच्यात आपल्याला. AC च्या जागेवर 7 स्क्वेअर प्लस BC ची व्हॅल्यू 9 स्क्वेअर इक्वल टू 2CD. मीडियन काढायची म्हणून 2CD स्क्वेअर दशाल तसं 2 into AD. AD is the half of AB. AD हा काय आहे, AB चा हाफ आहे. हे 2 जशाला तसे ब्रॅकेट मध्ये 1/2 AB ब्रॅकेट स्क्वेअर, कारण D हा मिड पॉइंट असल्यामुळे. 7 चा स्क्वेअर केला 49 प्लस 81 इक्वल टू 2CD स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय 1 चा स्क्वेअर इथं 1, 2 चा स्क्वेअर 4 आणि AB स्क्वेअर जशाला तसं. मग 2 ने या 4 ला डिवाइड करायचंय. 2 1 जा 2, 2 2 जा 4. म्हणजेच आता या ठिकाणी काय होईल, 49 प्लस 81, 9 प्लस 1 म्हणजे 10, 0. मग 1 कॅरी, 8 प्लस 4 12 प्लस 1 13. 130 यांची सम आलेली आहे इक्वल टू 2CD स्क्वेअर प्लस 1/2 AB स्क्वेअर. तर या ठिकाणी AB जो आहे, AB ची आपल्याला लेंथ दिली होती. एक काम करू, AB ची लेंथ दिलेली आहे तर आपण इथं लेंथच ठेवायला हवी होती. इथून मांडणी आपण एकदा व्यवस्थित करून घेऊ. पहा, AB ची जी लेंथ आपल्याला दिली आहे, AB ची लेंथ 10 दिली आहे, तर मग 2CD स्क्वेअर प्लस 1/2 हे 2 अगोदर जशाला तसे आणि ब्रॅकेट मध्ये 2 ब्रॅकेट मध्ये 1/2 मल्टिप्लाय 10 आणि होल स्क्वेअर. आता 2 ने इकडं या 10 ला डिवाइड केलं तर 5 चा स्क्वेअर. हा, हे 2 आणि हे 2 कॅन्सल करायचे नाहीयेत कारण इथं ब्रॅकेटला स्क्वेअर आहे, त्यामुळे या 2 ने आपण 10 ला डिवाइड करणार आहे. मग खाली होईल 2CD स्क्वेअर प्लस 2 इन द ब्रॅकेट 5 स्क्वेअर. 5 स्क्वेअर म्हणजेच
आता इथं 5चा स्क्वेअर 25 यायला पाहिजे, म्हणजे इथं 130 इज इक्वल टू 2cd स्क्वेअर कशाला तसं प्लस 2 इन द ब्रॅकेट 5चा स्क्वेअर 25 130 इक्वल टू 2cd स्क्वेअर प्लस 2 इंटू 25 म्हणजे 50 आता 130 मधनं मायनस होईल, म्हणजे इथं आता 130 मायनस 50 इक्वल टू 2cd स्क्वेअर. 130 मधून 50 मायनस केले तर या ठिकाणी 80 इज इक्वल टू 2cd स्क्वेअर. 80 तर 2 ने आता 80 ला डिवाइड करूया 40, म्हणजे किंवा अशी अरेंजमेंट करून त्याला काढू आपण. 80 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू cd स्क्वेअर. मग cd स्क्वेअर इज इक्वल टू 80 ला 2 ने डिवाइड केलं म्हणजे 40. आता 40चं स्क्वेअर रूट निघत नाहीये, म्हणून cd इज इक्वल टू अंडर रूट 40 आणि मग 40चं फॅक्टरायझेशन करायचंय. 4 मल्टिप्लाय 10, 4चं स्क्वेअर रूट निघतं, म्हणून cd इज इक्वल टू cd इज इक्वल टू 4चं स्क्वेअर रूट 2 रूट 10 युनिट्स. तर ही आहे लेंथ. आपल्याला लेंथच फाइंड करायला सांगितली होती, शब्दातही लिहू शकता. देअरफॉर द लेंथ ऑफ मीडियन, लेंथ ऑफ median on ABs to root 10 units. महत्वाचं उदाहरण हे 2 मार्काला तुम्हाला परीक्षेला येऊ शकतं. हे आणि पहिलं उदाहरण. यानंतर आता परत याच प्रॅक्टिस सेट मध्ये हा दिलेला महत्वाचा प्रश्न, अपोलिनियस थेरमचं, म्हणजे आपण पायथागोरस थेरमची जे ऍप्लिकेशन शिकलो, अॅक्यूट अँगल ट्रायंगल आणि ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल, त्या दोन्हींवर डिपेंड असणारा हा प्रश्न आहे. याला आपण समजावून घेऊया. पहा, इन द फिगर सेगमेंट PS इज द मीडियन ऑफ ट्रायंगल PQR. सेगमेंट PS जो आहे हा ट्रायंगल PQR या ट्रायंगलचा तो मीडियन आहे. अँड जो पुढे काय सांगितलंय, अँड PT परपेंडिक्युलर टू QR. PT हा सेगमेंट QR ला परपेंडिक्युलर आहे. देन प्रूव्ह दॅट PR स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QR इंटू ST प्लस QR बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. तर आणि सेकंड इक्वेशन याच पद्धतीमध्ये दिलंय. इथं प्लसच्या जागेवर फक्त मायनस दिलेलं आहे, एवढाच फरक आहे. आणि इकडे लेफ्ट मध्ये PR स्क्वेअर, इथं PQ स्क्वेअर दिलाय. तर मग या प्रकारची जे इक्वेशन आहे, तर या ठिकाणी आपण काय करणार, सुरुवातीला बघा PR स्क्वेअर सांगितलाय, PR इकडं आलेली साईड आहे, म्हणजे ट्रायंगल PSR तुम्हाला घ्यायचा आहे. यामध्ये अँगल S हा ऑब्ट्यूस अँगल दिलेला आहे आपल्याला. ऑब्ट्यूस अँगल दिला तर ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलचं जे ऍप्लिकेशन आहे, ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम फॉर ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल, त्यावरनं जो फॉर्म्युला तयार होतो तोच हा फॉर्म्युला आहे, फक्त वेगळ्या पद्धतीत दिलेला आहे आपल्याला. तर आपण या ठिकाणी काय करू, सुरुवातीला जे सांगितलंय PS इज द मीडियन, तिथून आपण सुरुवात करू गिवन पासून. तिथं पहा, इन ट्रायंगल PQR, इन ट्रायंगल PQR segment PS is median. It is given. हे काय आहे, गिवन. आणि हे जर गिवन आहे तर मग काय होईल, इथं पहा सेगमेंट QS आणि SR या दोन्हींची लेंथ इक्वल होईल. QS इक्वल टू SR,
QS equal to SR equal to half of QR. QR च्या हाफ होईल. आणि मग या इक्वेशनला आपण 2 न मल्टिप्लाय करूया, म्हणजेच आपल्याला 2QS equal to 2SR equal to QR हे इक्वेशन मिळेल. आणि इक्वेशन नंबर याला 1 देऊया. 1 दिल्यानंतर आता आपण ट्रायंगल घेणार आहोत, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल इन ट्रायंगल PSR. हा ट्रायंगल घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलचं जे ऍप्लिकेशन आहे ते यूज करणार आहोत. त्यासाठी आवश्यक माहिती ते लिहायची, अँगल S ग्रेटर दॅन 90 डिग्री and PT perpendicular to SR. It is given. हे पण given मध्ये आपल्याला दिलेलं आहे. Therefore, by the application of Pythagoras theorem, for obtuse angle. आणि यानुसार आपल्याला आता इथे जे इक्वेशन फॉर्म होणार आहे ते कसं ते पहा. हे आपण खूप डिटेल मध्ये एकदम बेस्ट शिकलेलो आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही या आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर अवश्य पहा, त्यावरून हा प्रॅक्टिस सेट तुम्ही मनाने करू शकता. इतके हे उदाहरण सोपे आहेत. तर ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल इथं म्हणजे जे इक्वेशन आपल्याला मिळणार आहे ते कसं ते सांगतो. आता पहा, ट्रायंगल PSR जो आहे हा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे आणि यामध्ये आपण हा परपेंडिक्युलर बेसवर घेतलेला आहे. मग आपल्याला जे इक्वेशन तयार होतं ते कसं तयार होतं, तर अपोजिट साइड जी आहे ऑब्ट्यूस अँगलची अपोजिट साइड आहे PR. तो PR चा स्क्वेअर अगोदर लिहायचा आहे. PR स्क्वेअर अपोजिट अँगल आपण S घेतलेला आहे आणि त्याची अपोजिट साइड PR स्क्वेअर इज इक्वल टू मग रिमेनिंग 2 साइड्स ऑफ ट्रायंगल. PR वगळता ट्रायंगल PSR च्या उरलेल्या 2 साइड PS आणि SR आहे. मग यांच्या स्क्वेअरची सम. मग इथे लिहायचंय PS स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर. PS स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर आणि प्लस इथं SR ची ट्वाइस घ्यायची आहे. बेस SR आहे म्हणून 2SR आणि मल्टिप्लाय या ऑब्ट्यूस अँगल पासून राईट अँगल पर्यंतचा सेगमेंट म्हणजे ST. आता या ठिकाणी काय करू, PS स्क्वेअर जशाला तसं. आता इकडं जे इक्वेशन दिलंय आपल्याला प्रूव्ह करायला त्याला इथं आपण मॅच करत चालूया. लेफ्ट मध्ये PR स्क्वेअर आपला आलेला आहे. पुढचं फर्स्ट टर्म PS स्क्वेअर आपला आलेला आहे. त्यानंतर QR इंटू ST आला इथं. तर आपण काय करणार आहे, इथं SR हा जो सेगमेंट आहे SR, तर SR ला काय करणार, इथं QR अपॉन 2 अशी त्याची व्हॅल्यू ठेवलेली आहे. तर SR ची व्हॅल्यू आपण इथं दाखवली आहे 1/2 QR. म्हणजेच QR ने 1 ला मल्टिप्लाय केलं तर QR/2 होईल ती. म्हणून SR च्या जागेवर आपण प्लस इन द ब्रॅकेट QR/2 अशी ठेवूया आणि स्क्वेअर जशाला तसा. मग प्लस 2SR. इथं पहा 2SR ची किंमत QR आहे म्हणून 2SR काढून आपण इथं QR ठेवणार आणि मल्टिप्लाय ST जशाला तसंच ठेवणार. फ्रॉम इक्वेशन 1. आणि मग त्या खाली काय करणार आता, PS स्क्वेअर जशाला तसंच येईल प्लस त्यानंतर काय आहे इथं आपल्याला दिलेल्या इक्वेशन मध्ये QR इंटू ST. मग इथं घ्या QR इंटू ST आणि लास्ट टर्म इथं आपल्याला दिलेल्या इक्वेशन मध्ये QR/2 ब्रॅकेट स्क्वेअर, तर इथं QR/2 ब्रॅकेट स्क्वेअर या पद्धतीनं
फर्स्ट इक्वेशन इथं आपण प्रूव्ह केलेलं आहे. त्यानंतर आपलं जे सेकंड इक्वेशन आपल्याला इथं दिलंय ते आपण इथं प्रूव्ह करूया. इथं ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलचं ऍप्लिकेशन यूज केलं. आता अॅक्यूट अँगल ट्रायंगलचं ऍप्लिकेशन आपण यूज करणार आहे आणि त्यावरून ही इक्वेशन आपल्याला PQ square is equal to PS square minus QR multiply ST plus QR by 2 bracket square हे आपण प्रूव्ह करणार आहोत. तर सुरुवात करू लगेच. पहा आता ट्रायंगल कोणता घ्यायचा आहे आपल्याला? PQS हा ट्रायंगल घ्यायचा आहे. इथं PQ स्क्वेअर आलाय तर मग तुम्ही अॅक्यूट अँगल कुणाला गृहीत धरणार? हा अँगल PSQ जो आहे हा अॅक्यूट अँगल घ्यावा लागेल आपल्याला. मग याची अपोजिट साइड PQ येते. तर ऍप्लिकेशन यूज करण्यासाठीची आवश्यक माहिती इन ट्रायंगल PQS अँगल S smaller than 90 degree segment PT perpendicular to QS it is given. आणि हे गिवन आहे तर मग therefore by the application of Pythagoras theorem for acute angled triangle आणि त्यानुसार आता इक्वेशन कसं लिहिणार? तर अॅक्यूट अँगलची जी अपोजिट साइड आहे ती म्हणजेच PQ स्क्वेअर इक्वल टू रिमेनिंग ज्या दोन ट्रायंगलच्या रिमेनिंग ज्या दोन साइड आहेत त्यांच्या स्क्वेअरची सम. तर मग इथं PS स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर. इथं PS स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर हा ठीक. आणि मग मायनस 2 मल्टिप्लाय बेस म्हणजे QS. आता इथं बेस ट्रायंगलचा जो आहे QS मल्टिप्लाय परपेंडिक्युलर पासून अॅक्यूट अँगल पर्यंतचा सेगमेंट म्हणजेच ST. तर हे झालं मूळ इक्वेशन. हे त्या ऍप्लिकेशन नुसार. आता यामध्ये थोडेसे चेंजेस आपल्याला करायचे आहेत. PS स्क्वेअर आपण तसेच ठेवू प्लस QS न ठेवता QS काय QR च्या हाफ आहे म्हणून इथं याची व्हॅल्यू आपण इन द ब्रॅकेट QR बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर अशी ठेवूया. 2QS म्हणजेच काय QR फ्रॉम इक्वेशन 1 मल्टिप्लाय ST जशाला तसा ST इथं कारण द्यायचं आहे फ्रॉम इक्वेशन 1. आणि मग जे आपल्याला इक्वेशन प्रूव्ह करायला सांगितलं होतं PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस इथं मायनस QR मल्टिप्लाय ST प्लस QR अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. तर हे सुद्धा आपण या ठिकाणी इक्वेशन प्रूव्ह केलं आहे. आणि यानंतर या प्रॅक्टिस सेट मधला लास्ट क्वेश्चन जो दिलाय नाही एक आहे अजून आणि त्यानंतर एक परत दिलेला आहे. तर ठीक आहे याला पोलनियस थेरम नुसार आपण पुन्हा एकदा सॉल्व्ह करूया. इथं आपल्याला डायग्राम दिलेली आहे. इन ट्रायंगल ABC पॉइंट M इज द मिड पॉइंट ऑफ साइड BC. AB square plus AC square is equal to 290 cm square AM equal to 8 cm. Then find BC. आता अपोलनियस थेरम वर दिलेल्या आधारित 3 प्रश्न होतील पण तिन्ही प्रश्नासाठी इक्वेशन तर एकच असणार आहे. फक्त आपल्याला व्हॅल्यू वेगवेगळ्या पद्धतीनं दिलेल्या आहेत आणि मग त्यांना आपल्याला व्यवस्थित प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे तुम्हाला. तर इथं आपण सुरुवात करू. इन ट्रायंगल ABC point M is a midpoint.
साइड BC. हा काय आहे BC चा मिड पॉइंट. इट इज गिवन. आणि therefore by the Apollonius theorem, by the Apollonius theorem, आणि त्यानुसार जी इक्वेशन आता इथं फॉर्म होणार आहे ते आपण इथं लिहूया. दोनदा आपण इक्वेशन अपोलोनियस थेरमचं लिहिलेलं आहे या अगोदर, फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन मध्ये. आता तुम्हाला आठवायला पाहिजे, माझ्या अगोदर तुम्ही थोडा आठवण्याचा प्रयत्न करा. मी थोडा मुद्दाम थांबतो आणि मग मी इक्वेशन लिहितो. तर ठीक आहे, तुम्हाला आठवलं का? पहा इथं AM ही काय मीडियन आहे. ही जर मीडियन आहे तर मीडियनच्या लेफ्ट आणि राईट मध्ये ज्या दोन साइड असतात त्यांच्या स्क्वेअरची सम म्हणजे इथे यायला पाहिजे AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल टू मीडियन जी आहे ती AM, तर 2AM स्क्वेअर. आणि इथं मीडियन मुळे जे दोन सेगमेंट तयार झाले 2BM स्क्वेअर. तर आता आपण व्हॅल्यू ठेवूया. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर आपल्याला दिलेलं आहे 290 इक्वल टू AM आपल्याला 8 दिली 2 इन द ब्रॅकेट 8 स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर जशास तसे. सगळ्यांचीच व्हॅल्यू दिलेली नसते, लक्षात ठेवा. या दोन्हींची सम दिली आणि हे दिला, याचा अर्थ BM आपल्याला अगोदर फाइंड करायचा आणि त्यावरून BC करायचा. नाही तुम्ही म्हणाले तर BC फाइंड करायचं होतं, मग BM ची व्हॅल्यू काहीतरी द्यायला पाहिजे होती. तसं नाहीये. तर जे सेगमेंट आहे त्यापैकी एकाची कोणाची तरी व्हॅल्यू दिलेली नसते आपल्याला. इथं 290 जशाल तशी ठेवले इक्वल टू 2 मल्टिप्लाय 8 चा जो स्क्वेअर आहे 64 प्लस 2BM स्क्वेअर जशास तसे आपण लिहिलेले आहेत. तर 290 मधून आता या ठिकाणी आपण 2 मल्टिप्लाय 64 म्हणजे 128 प्लस 2BM स्क्वेअर आणि 290 मायनस 128 इज इक्वल टू 2BM स्क्वेअर. 290 मधून आता 128 आपल्याला मायनस करायच्यात. तर 10 मायनस 8 म्हणजे 2, 8 मायनस 2 म्हणजे 6 आणि त्यानंतर इथं बघा 2 मायनस 1 म्हणजे 1. 162 इज इक्वल टू 2BM स्क्वेअर. BM स्क्वेअर इज इक्वल टू 162 अपॉन 2. मग BM स्क्वेअर इज इक्वल टू 2 8 जा 16 2 1 जा 2 81. therefore BM is equal to स्क्वेअर रूट काढून त्यांचं 9 BM 9 निघाल्यानंतर मग खाली आता therefore BC is equal to 2 multiply BM is equal to 2 multiply 9 म्हणजे 18. तर सेगमेंट BC is equal to 18 CM हे त्याचं उत्तर आहे. आणि या प्रॅक्टिस सेट मधला आता अतिशय महत्वाचा आणि लास्ट क्वेश्चन जो 4 मार्काला तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो आणि स्टार पण दिलेले आहे या ठिकाणी या प्रश्नाला. इथे बघा, इन द फिगर पॉइंट T is in the interior of the rectangle PQRS. Then prove that TS square plus TQ square is equal to TP square plus TR square. तर आपल्याला या ठिकाणी काय सांगितलंय, PQRS हा रेक्टँगल असून त्याच्या इंटिरियर मध्ये T हा पॉइंट दिलेला आहे आणि यावरून ही जी इक्वेशन आहे हे आपल्याला इथं प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. मग हे इक्वेशन आपण कसं प्रूव्ह करणार, तर हे सेगमेंट अगोदर इथं बघून घ्या. इथं जो आहे TS हा सेगमेंट इथं आलाय, हा इथं आलेला सेगमेंट आहे TS. त्यानंतर प्लस TQ म्हणजे हा इकडं आलेला सेगमेंट आहे.
त्यानंतर TP ही इथं आलाय आणि TR इथं आलेला आहे. म्हणजे एकंदरीत T पॉइंट हे PQRS शी जॉईन केल्यानंतर जे सेगमेंट तयार झाले त्यापैकी 2 सेगमेंटच्या स्क्वेअरची सम ही उरलेल्या 2 सेगमेंटच्या स्क्वेअरच्या सम एवढी आपल्याला दाखवायची आहे. आणि मग हे जर इक्वेशन दाखवायचं तर थोडासा विचार करा कसं आपल्याला करावं लागेल. बऱ्याच जणांना तर पुन्हा खूप हार्ड वाटायला लागेल कारण असा प्रश्न आपण पहिल्यांदाच इथं पाहतोय. मग आता इथे हिंट पण दिली आपल्याला. ॲज शोन इन द फिगर ड्रॉ सेगमेंट AB पॅरलल टू SR. AB हा SR ला पॅरलल घ्यायला सांगितलेला आहे आणि बिटवीन S घ्यायला सांगितले A, बिटवीन T, बिटवीन B. म्हणजे T हा पॉइंट AB वर येईल अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचा आहे. आणि मग यामुळे काय होईल की इथं AB हा SR ला पॅरलल जर असेल तर PQRS हा रेक्टँगल असल्यामुळे अगोदरच PQ हा SR ला पॅरलल आहे. मग PQ हा SR ला पॅरलल आहे आणि AB पुन्हा SR ला पॅरलल आहे. तर याचा अर्थ इथं AB हा PQ ला देखील पॅरलल होईल. म्हणजेच इथं क्वाड्रॅटरल PABQ आणि ASRB हे दोन्ही जे आहे दोन्ही क्वाड्रिलॅटरल रेक्टँगल होतील. आणि रेक्टँगल झाल्यामुळे या ठिकाणी इथं अँगल PAT आणि अँगल TAS हे जे आहेत हे राईट अँगल होतील. हाही अँगल राईट अँगल आहे, हाही अँगल राईट अँगल होईल. हे राईट अँगल ट्रायंगल तयार होतील 4. आणि मग आपण पायथागोरस थेरम यूज करून आपल्याला दिलेले इक्वेशन प्रूव्ह करू शकतो. तर या ठिकाणी आपण सुरुवात करूया. इथं जे आहे पॉइंट T आपण गिवन मध्ये इन द फिगर पॉइंट T is on the interior of a rectangle PQRS. It is given. आणि त्यानंतर आता जी हिंट दिली त्यानुसार मग आता या ठिकाणी काय करायचे, ड्रॉ सेगमेंट AB parallel to SR and point T is between A and B. तर ही झाली आपली कन्स्ट्रक्शन. आणि यामुळे काय झालं, जे तयार झालेले दोन्ही क्वाड्रिलॅटरल आहेत तर मग therefore quadrilateral PABQ and quadrilateral ASRB are rectangles. आणि हे रेक्टँगल आहेत. मग therefore त्यांचा प्रत्येक जो अँगल आहे तो 90 डिग्रीचा, म्हणजेच अँगल PAT इक्वल टू अँगल SAT. मी जसं बोलतो ते अँगल तुम्ही पाहत चला. अँगल QBT इक्वल टू अँगल RBT इक्वल टू 90 डिग्री. आणि 90 डिग्री तर therefore बाय द पायथागोरस थेरम, आणि पायथागोरस थेरम वर्ण मग आता आपल्याला 4 वेळेस इक्वेशन फाइंड करावं लागतील. पहिल्यांदा आपण ट्रायंगल P इथं आपल्याला TS सांगितलंय ना, तर TS स्क्वेअर इज इक्वल टू, चला आपण सुरुवात करू. मग आता हे जे एक पुन्हा महत्वाची गोष्ट आहे की हे जे रेक्टँगल झालेले आहेत
क्वाड्रिलॅटरल PABQ आणि ASRB हे रेक्टँगल आहे म्हणजे याच्या अपोजिट साइड ज्या आहेत त्या कॉन्ग्रंट होतील. म्हणजे PA हा सेगमेंट QB ला कॉन्ग्रंट असेल आणि इथं AS हा BR ला कॉन्ग्रंट असेल. त्यानंतर हे कॉमन आलेलेच आहेत, त्यात काही अडचण नाहीये. तर मग हे महत्वाचं आहे तुम्हाला लक्षात घेणं आणि त्यावरून आपलं इथं प्रूफ निघणार आहे. तर मग फर्स्ट जो ट्रायंगल घेऊ आपण TS स्क्वेअर ची व्हॅल्यू काढू. इन ट्रायंगल TAS इक्वेशन जे येईल TS square is equal to AT square plus AS square. इक्वेशन नंबर 1. मग सेकंड जो आहे इन ट्रायंगल, आता इथं काय आहे TQ स्क्वेअर. मग TQ म्हणजे ट्रायंगल QBT घ्यायचा आहे. ट्रायंगल QBT आणि यामध्ये पायथागोरस जर यूज केला तर TQ स्क्वेअर इज इक्वल टू BQ स्क्वेअर किंवा QB स्क्वेअर प्लस BT स्क्वेअर. इक्वेशन नंबर 2 याला देऊ. आता या ठिकाणी या दोन इक्वेशन्सची ऍडिशन इथे आली आहे म्हणून ऍडिंग इक्वेशन 1 and 2. adding equation 1 and 2 या दोन्ही इक्वेशन्स ची ऍडिशन जर केली तर आपल्याला TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इक्वल टू AT स्क्वेअर प्लस AS स्क्वेअर प्लस QB स्क्वेअर प्लस BT स्क्वेअर हे इक्वेशन मिळतं. याला इक्वेशन नंबर 3 देऊया. ते दिल्यानंतर आता पुढे आपण जे राहिलेले दोन ट्रायंगल आहेत त्यांच्यामध्ये आपण पायथागोरस थेरम यूज करणार आहोत. इक्वेशन मध्ये आपल्याला हे TP आणि TR स्क्वेअर. ठीक, तर TP म्हटल्यानंतर इथं आपल्याला एक ट्रायंगल घ्यावा लागेल. इन ट्रायंगल PAT पायथागोरस थेरम यूज केला तर TP स्क्वेअर इज इक्वल टू PA स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर. इक्वेशन नंबर याला 4 देऊ आपण आणि त्या पुढे इन आता 4 जो आहे TR स्क्वेअर. तर इन ट्रायंगल RBT यामध्ये आता परत TR स्क्वेअर इज इक्वल टू BR स्क्वेअर प्लस BT स्क्वेअर. इक्वेशन 5. आता ऍडिशन करायची आहे 4 आणि 5 ची. ऍडिंग इक्वेशन 4 and 5. तर या ठिकाणी लेफ्ट मध्ये येईल TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर इज इक्वल टू PA स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर प्लस BR स्क्वेअर प्लस BT स्क्वेअर. आणि या ठिकाणी आता आपल्याला काही सेगमेंटची लेंथ चेंज करायची आहे. या ठिकाणी पहा वरच्या इक्वेशन मध्ये PA च्या जाग्यावर QB आलेला आहे. PA आणि QB कॉन्ग्रंट आहे, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल, म्हणून PA च्या जागेवर आपण इथं QB ठेवूया. QB स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर जशाल तसं
प्लस बी आर. तर बी आरच्या जागेवर वरच्या इक्वेशन मध्ये इक्वेशन 3 मध्ये इथं पहा बी आरच्या जागेवर एस आलेलं आहे. मग बी आर आणि एस कॉन्ग्रुएंट आहे म्हणून इथं आपण बी आर काढून त्याच्या जागेवर त्याला कॉन्ग्रुएंट असणारा सेगमेंट एस स्क्वेअर ठेवूया आणि प्लस बीटी स्क्वेअर जशाला तसं राहील. आणि मग हेच इक्वेशन आपल्याला आता 6 नंबरचं इक्वेशन ह्या 3rd नंबरच्या इक्वेशन प्रमाणे आपल्याला मिळणार आहे. पहा इथं 80 स्क्वेअर आलं होतं, इथं आलेलं आहे. तर मग पहिल्यांदा 80 स्क्वेअर प्लस त्यानंतर एस आलं, तर इथं एस स्क्वेअर, त्यानंतर क्यूबी आलं, इथं क्यूबी स्क्वेअर प्लस बीटी स्क्वेअर. आणि इथं रिझन देताना आपल्याला द्यावं लागेल. इथं पहा पी इज इक्वल टू बी क्यू किंवा क्यूबी अँड एस इक्वल टू बी आर. आणि याला आपण आता इक्वेशन नंबर किती करणार 6. फ्रॉम इक्वेशन 3 and 6 त्यांच्या राईट हँड साइड ह्या ज्या आहे इक्वल झाल्या म्हणून इथं लेफ्ट हँड साइड ही आणि ही इक्वल होईल. तर आपण खाली लिहिणार फ्रॉम इक्वेशन 3 and 6. यानुसार काय तर टी एस स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू टी पी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर. तर या पद्धतीने हे इक्वेशन प्रूव्ह झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जसे तुम्ही व्हिडिओ पाहता त्या पद्धतीनं ते सगळे उदाहरणं पुन्हा लिहून काढत राहा, पुन्हा लिहून प्रॅक्टिस करा. आणि व्हिडिओ कंटिन्यू म्हणजे सगळा टोटली सिलेबस आपण चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्यामुळं प्रत्येक उदाहरणाचा व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि मित्रांना शेअर करा.